आज पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा आपण नाशिकमध्ये आला, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतलेली आहे. काय मुद्दे आहेत आणि कुठल्या विषयावर बैठक आहे? आज पालकमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी करत आलो आणि बैठक या ठिकाणी घेतलेली. खरं म्हणजे मी सुरुवातीला आधीच माननीय मुख्यमंत्री मोदयांचे आभार मानतो की त्यांनी पुन्हा माझ्यावर नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. आज पहिल्याच दिवशी खरं म्हणजे तर काल विश्लेषण झालं आणि त्यानंतर मी या ठिकाणी आलो. पक्षाची महत्त्वाची बैठक SRच्या बाबतीमध्ये या ठिकाणी होती आणि त्यानंतर मी तात्काळ जिल्हाधिकारी करत आलो आणि परवा रविवारी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या पद्धतीने गर्दी झाली, खरं म्हणजे स्टॅम्पेड होतातच राहिलं असं म्हणायला हरकत नाही. इतकी गर्दी त्या ठिकाणी मंदिराच्या दर्शनाच्या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून येणाऱ्या सोमवारी पुन्हा रविवारी सोमवारी तशीच गर्दी किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी राहील आणि मग तिचं नियोजन काय करावं लागेल, हे टाळता कसं येईल, VIP दर्शनाच्या बाबतीमध्ये सुद्धा काय निर्णय करायचा आणि म्हणून त्या संदर्भात इथे बैठक बोलवली होती. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष होते, तिथले CO होते, पोलीस प्रशासन सगळं या ठिकाणी हजर होतं. सगळेच पदाधिकारी या ठिकाणी हजर होते आणि या संदर्भामध्ये VIP दर्शन होतं आम्ही त्याच्याकडे बंद केलेलं आहे. रविवारी सोमवारी गर्दीच्या वेळा अजिबात त्या ठिकाणी VIP दर्शन होणार नाही असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि गर्दीचं नियोजन, पार्किंगचं नियोजन हे सुद्धा या ठिकाणी करावं लागणार. अजून तर कुंभमेळ्याला 1 वर्ष वेळ अवधी आहे. यावेळेला जवळपास 2 लाखाच्या जवळपास भाविक बाहेरून त्या ठिकाणी आलेले होते बाहेरचे आणि म्हणून एवढी तारंबळ उडाली. तर मग कुंभमेळ्यात तर कोटीमध्ये लोक येणार आहेत आणि म्हणून त्याचा अनुभव एक्सपिरियन्स आम्हाला आलेला आहे. काय करावं लागेल, काय करावं लागणार नाही, काय काळजी घ्यावी लागेल. तसं मागच्या कुंभचा अनुभव 12 वर्षापूर्वीचा आपल्याला आहेच. 20 त्यावेळेला कुंभमेळा मंत्री होतो. पण या संदर्भामध्ये काय काय नियोजन करावं लागेल या संदर्भामध्ये आम्ही सविस्तर चर्चा सगळ्या डिपार्टमेंटची, मग ST महामंडळाचे असतील, RTOचे असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, प्रशासन या ठिकाणी, नगरपालिका सगळ्यांचीच बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्यात सगळ्यांच्या अडचणी, स्वच्छतागृह कसे पाहिजेत, पाण्याची व्यवस्था काय केली पाहिजे, सगळ्याच बाबतीमध्ये पार्किंगच्या ठिकाणी लाईटाची काय व्यवस्था करायची या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटतं पुढच्या वेळेला रविवारी सोमवारी अतिशय सुटसुटीतपणे सगळं दर्शन वगैरे सगळं त्या ठिकाणी होईल, पार्किंगची व्यवस्था होईल अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे. एक प्रामुख्यानं एक समस्या जाणवली जाताना त्या दिवशी नाशिक रोड जो आहे, नाशिक रोड त्याचं रुंदीकरण झालेलं नाही आहे. तोच रस्ता तसाच आहे. त्यामुळे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये ही एक सगळ्यात मोठी अडचण होऊ शकते कारण वाहतूक पोहोच जी आहे ती जवळपास 16 किलोमीटरपर्यंत होती. तर मला वाटतं की आता रस्त्याचं काम सुरू आहे, आपल्याची कल्पना आहे. एका बाजूचं रस्त्याचं काम झालेलं आहे, एका बाजूचं रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे सिंगलच रस्ता सुरू आहे त्या ठिकाणी आणि साहजिक आहे त्यामुळे ही कोंडी होणार आहे वाहतुकीची. पण आता रस्त्याचं काम जेव्हा पूर्ण होईल कारण ते अतिशय गतीने सुरू आहे, आपणही बघतात, मला वाटतं लवकरच ते काम पूर्ण होईल आणि ते काम झाल्यानंतर मग मात्र मला असं वाटतं की कुठेही अडचण येणार नाही. रस्ता रुंदीकरणाचा आहे. रुंदीकरण पूर्वीचा रस्ता आणि आताच्या रस्त्यामध्ये खूप फरक आहे. आपण तो रुंदच केलेला आहे, आपण जरा बघून घ्या आधी किती मीटर होता, आता किती मीटर आहे. पण मला वाटतं तशी अडचण येणार नाही कारण सगळ्यात रहदारीचा मोठा रस्ता हा नाशिक त्र्यंबकेश्वर आहे आणि तसा असेल तर अजूनही आपल्याला तशी अवधी आहे, अजून तशी आपल्याला वेळ आहे. आपण त्या बाबतीमध्ये अजून त्याला वाढवू शकतो. हो, आपण बैठक घेतली. या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना विचारलं नाही का, हा अंदाज कसा आला नाही परवाच्या दिवशी? खरं तर गर्दीचा ओघ हा सातत्याने वाढत होता, रस्त्यावर वाहनांना जायला जागा नव्हती, हे गेल्या काही दिवसातून सातत्याने जाणवत होतं. अधिकाऱ्यांचा काय रिप्लाय होता? नाही, इतकी गर्दीला सगळीच वाटलं नव्हतं, म्हणजे कधीच एवढी गर्दी नव्हती. म्हणजे आतापर्यंत कधी एवढी गर्दी, एवढ्या गाड्या कधी नव्हत्या. इतक्या गाड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. अन्यथा सालाबादाप्रमाणे जर ती गर्दी असती तर असं कधी झालंही नसतं. पण अचानक गर्दी एवढी वाढली कारण आता इतका ओढा सध्या लोकांचा वाढत आहे धार्मिक क्षेत्रांकडे. आता पंढरपूरलाही बघा 25 लाख मागच्या वेळेला होती, यावेळेला 35 लाख लोक, 10 लाख लोक एकदम वाढून गेले. त्यामुळे इथलाही अंदाज आला नाही, हे खरं आहे. पण या ठिकाणी VIP दर्शन हे जे आपण सिस्टीम सुरू केली आहे त्यामुळे तिथे गोंधळ झाला आणि या ठिकाणी आता कोणीही गेल्यावेळी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने दर्शन देण्याची व्यवस्था, पैसे घेऊन त्या ठिकाणी ट्रस्टीनेच घेत असा तो प्रकार केला. त्या संदर्भामध्ये हा प्रकार होऊ नये या संदर्भातली कडक सूचना सर्वांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी ट्रस्टी आहेत,
ट्रस्टला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अतिशय कडक शब्दामध्ये या ठिकाणी सांगणार आहोत. आणि जे कोणी असे धंदा करतील त्यांना मग त्याच्यावर कठोर कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. लांबून लांबून भाविक तर 1,000 घ्या, 2,000 घ्या, 5,000 रुपये घ्या, हे आता अजिबात चालणार नाही, अजिबात चालणार नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काळजी घेण्याच्या सूचना मी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. दर्शनाच्या ज्या रांगा आहेत प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर वारंवार नाराजी व्यक्त केली जाते. जे प्राधिकरणचे अध्यक्ष तुम्ही दिले त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. सगळ्यात कुंभमेळा आयुक्त प्राधिकरणचे कोण? शेखर सिंग यांच्याबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. त्या साधू महंतांच्या आहे, तुमच्या नगराध्यक्षांच्या आहे आणि नागरिकांच्या पण आहे. याचं कारण आहे त्र्यंबकेश्वर मधलं जे रुग्णालय आहे, खरं तर एवढा मोठा कुंभमेळा होतोय, 35,000 कोटी रुपये कुंभमेळ्याला आले. तिथे एखादं मोठं हॉस्पिटल उभं राहणं अपेक्षित होतं. मात्र तिथं हॉस्पिटल तर सोडा, परंतु आहे ते हॉस्पिटल स्थलांतरित त्यांनी केलेलं आहे. इतका मोठा कुंभमेळा होत असताना हॉस्पिटल सारखं नियोजनाचा अभाव त्या ठिकाणी दिसतोय. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये खूप जास्त हॉस्पिटल चर्चा मी या ठिकाणी केलेली आहे. CS आहेत त्यांना सुद्धा मी सूचना केलेल्या आहेत. 2 ठिकाणी जागा आता आपण सध्याकडे बघितलेल्या आहेत, कारण जे आहे ते ॲडजस्ट ते काढलेले आहेत. आणि त्यामुळे आता एक मोठं 100 बेडचं हॉस्पिटल जे 5 किलोमीटर थोडं बाहेर आहे कुंभमेळ्यासाठी, कारण आता लगेच काही बांधून होणार नाही 100 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी. पण त्या जागेच्या संदर्भामध्ये थोडंसं दुमत आहे, लांब पडेल थोडा, जे रिझर्वेशनचं आहे ते आउटस्कटला आहेत. पण त्या संदर्भामध्ये आता आम्ही एक 100 बेडचं रेडीमेड हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे, ते आम्ही ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्या ठिकाणी मी व्यवस्था करतोय. त्याचप्रमाणे डॉक्टरांची कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही, मेडिसिनची कमी राहणार नाही. आणि 2 ठिकाणी आता आपण तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी म्हणू, कारण ती कुंभमेळ्यापर्यंत राहिलंच पुढे, ती व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. पण लवकरच 100 बेडचं जे हॉस्पिटल आहे, जागेचा थोडा तिढा आहे, तो आपण सोडवू, त्या कामाला सुरुवात करू. पण कुंभमेळ्यापर्यंत हे हॉस्पिटल कामात येणार नाही, तोपर्यंत आपण 100 बेडचं हॉस्पिटल, मोठं हॉस्पिटल घेतलेलं आहे. गरज भासल्यास अतिरिक्त अजून आपण जागा त्या ठिकाणी घेऊ, जागा त्या ठिकाणी आहेत, रेडीमेड जागा त्या ठिकाणी घेऊ. हॉस्पिटलची व्यवस्था इथे कुठेही त्याच्यामध्ये कमतरता भासणार नाही. तिथं सध्या तीनच डॉक्टर तिथे असताना, कुंभमेळ्यासारखं इतकं मोठं नियोजन करत असताना हॉस्पिटल सारखी सुविधा यांच्याकडनं राहिली कशी? बेसिक आहे, म्हणजे सामान्य माणसाला कळतो असा. आणि प्राधिकरण आपण तिथे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल आणि आयुक्तांबद्दल त्यांनी तिथे प्लॅन केले, नियोजन केलं. आणि जे जुनं हॉस्पिटल आहे ते त्या पथमध्ये येत आहे, ते काढायचं हे देखील त्यांचं नियोजित होतं. मग काढलेलं हॉस्पिटल तिथेच कुठे शिफ्ट करता, बाहेर करायचं, त्या ठिकाणी काढून परत केलं असतं तर त्या ठिकाणी पुन्हा गर्दीचा त्रास झाला असता. आणि म्हणून आपण ते गर्दीने मोकळा श्वास घेताला पाहिजे. सगळ्यात जास्त प्रायोरिटी गर्दीला आहे, कारण गर्दी थांबवावी लागणार आहे आपल्याला. त्या ठिकाणी आता आपण जसं इथे नाशिकला सुद्धा आपण सगळं त्या ठिकाणी त्यांना कॉम्पन्सेशन दिलं लोकांना, तिथे जागा घेतल्या, त्या तोडल्यात, तसं हे हॉस्पिटलमध्ये येत होतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि ते जर काढलं नसतं तर पुन्हा त्या ठिकाणी मग गर्दीचा त्रास खूप झाला असता. आणि यावेळेला भाविक येणारे खूप जास्त संख्येमध्ये 4 पट 5 पट मागच्यापेक्षा आहेत. पण आपण 100 बेडचं जे सुसज्ज हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे, ते बांधलं असतं. थोडा उशीर झाला आहे खरं आहे, आता बांधायला सुरुवात करू. थोडीशी तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आहेत अजूनही, पण मला वाटतं की आता आपण 100 बेडचं जे सुसज्ज हॉस्पिटल घेतलेलं आहे, त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये कुठलाही त्रास होणार नाही. अतिरिक्त व्यवस्था करायची असेल तर ती सुद्धा आपण करू, अजून आपण त्या ठिकाणी करू. पण आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण 2 जागा घेतलेल्या आहेत, त्या ठिकाणी हॉस्पिटल सुरू आहे. डॉक्टरांची संख्या तिथे कमी आहे. पहिला श्रावण सोमवार अनुभवला, त्याच श्रावणामध्ये तुमच्या कुंभमेळा असणार आहे. सर्वाधिक गर्दी त्र्यंबकेश्वरकडे ओढावतात असणार आहे. तर त्यावेळेस नाशिकला जेवढ्या पद्धतीने आपण वाईट रस्ते करतो तेवढं त्र्यंबकला करत नाही. हॉस्पिटल पण असेल आणि बाकी सुविधा असतील तर मोठा किंवा हॉस्पिटलची पूर्ण व्यवस्था आम्ही करू, त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. मी सांगितलं की 100 बेडचं आपण एकदम रेडीमेड नवीन बिल्डिंगच आपण त्या ठिकाणी घेऊन टाकलेली भाड्याने. आपलं हॉस्पिटल होती तोपर्यंत बिल्डिंग आपल्याकडेच राहील, त्यामुळे तिथे कुठे हॉस्पिटलची कमी राहणार नाही. गरज पडल्या अजून तात्पुरत्या काय जागा असतील, अजून आपल्या कुंभमेळ्याला अजून 9-10 महिने वेळ आहे. आपण जागा उपलब्ध करून घेऊ. जागा त्या ठिकाणी आहेत, इमारती आहेत, तिथे आपण काहीतरी आपण तिथे हॉस्पिटल सुरू करू, तिथे सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी करू. सगळ्या मशिनरी ज्या असतील अत्यावश्यक प्रायमरी जे लागत आहेत त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी आणू. तिथे कुठेही आरोग्याच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही, हे पुन्हा आपल्याला मी सांगतो. पण परमनंट हॉस्पिटल जे आपल्याला करायचं आहे त्याला अजून 2 वर्ष तरी होता लागतील, कारण हे मोठं हॉस्पिटल आहे. वाटतं ते होईल तेव्हा होईल. पण आता आपण त्याला अनुसरून सगळ्या ज्या पर्यायी व्यवस्था आहेत त्या केलेल्या आहेत. हो, आपण काय म्हणताय ते 5 किलोमीटर लांब आहे साधारणतः ते. पण जे अमृतस्नान होणार आहे ते कुशावर्तन होणार आहे, मंदिरात दर्शनासाठी भाविक येतील. तर त्या ठिकाणी जर काही घटना घडली तर तुम्हाला ॲम्ब्युलन्सची गावामध्ये आहे ना 2 ठिकाणी आपण पर्यायी व्यवस्था गावामधले केलेलं आहे. पण मोठं हॉस्पिटल जे पाहिजे 100 बेडचं, कारण सगळ्या गावात 100 बेडचं हॉस्पिटल होऊ शकत नाही टेम्पररी. पण एवढ्या बिल्डिंग तिथे मोठ्या नाहीत की तशा व्यवस्था नाही आहे. पण इमर्जन्सीसाठी
2 ठिकाणी अजून एका दुसरी जागा आपण घेऊ. पण मेडिकलच्या बाबतीमध्ये आम्ही आरोग्य सेवेच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही. आम्ही डॉक्टरांच्या टीम त्या ठिकाणी तयार करणार आहोत, सगळे ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी ठेवणार आहोत. सगळ्या ज्या ज्या व्यवस्था आहेत, आपण एअर ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आवश्यकता असल्यास हेलिकॉप्टर ठेवलेलं आहे तेवढ्यासाठी. पण या संदर्भामध्ये मी पुन्हा सांगेल की या बाबतीमध्ये आम्ही कुठेही कमी राहू देणार नाही. infrastructure collapse होऊ शकतं. ही मोठी गरजेदार का कुंभमेळ्यात आली त्या ठिकाणी. जसं आज झालं म्हणजे सोमवारी झालं तसं infrastructure कुंभमेळ्यात collapse होऊ शकतं. आणि त्र्यंबकेश्वरची जो गर्दीची कॅपॅसिटी आहे ना 15 ते 20,000 आहे. आता पहिल्या परवणीला 50,000 लोक आले होते. अशा पद्धतीने कुंभमेळ्यात जर 50 लाख लोक आले तर मग म्हणजे इथलं काय नियोजन आहे? म्हणजे त्या ठिकाणी फक्त जिथे प्रवेश होता मंदिरावरचा, त्र्यंबकेश्वरांच्या मंदिराचा, त्या ठिकाणी गर्दी झाली. त्या ठिकाणी ती ज्या पद्धती VIP दर्शनाचा वाद चाललेला होता, 200 वाले 2,500 वाले सगळे एकत्रित झाले, त्यामुळे हा गोंधळ वाढला. लोकांना समजेल ना आम्हाला जायचं कुठे नेमकं. 250 वाले तिथे आहेत, 2,500 वाले तिथे आहेत. त्यामुळे आता आम्ही सगळं ते बंद केलेलं आहे आणि अतिशय शिस्तीमध्ये बॅरिकेड लावून आता आपण ते दर्शन त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आपण तो मेडिकलचा विषय त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थांचं त्या ठिकाणी मोठी ट्रस्ट त्या ठिकाणी आणि त्यांचं मोठं मेडिकल कॉलेजेस त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. ते सुद्धा आपण त्या ठिकाणी ताब्यात घेणार आहोत. त्यामुळे मोर दॅन सफिशियंट मी तुम्हाला सांगेल की एवढे आपल्याला पॉटची व्यवस्था करता येईल, रुग्णाची व्यवस्था त्या ठिकाणी करता येईल. त्यामुळे आता हे 100 बेडचं श्री स्वामी समर्थ यांचं हॉस्पिटल असेल, तिथल्या सगळ्या व्यवस्था अगदी तशा मोठ्या आहेत. मला वाटतं तिथे कुठेही कमी पडणार नाही, कारण तिथं अजून लागूनच आहे त्र्यंबकेश्वरला. कुंभमेळ्याच्या कामामध्ये रस्त्याच्या कामामध्ये 2270 म्हणजे 2,270 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या ज्या कामाच्या दर्जाबाबत चौकशीसाठी पत्र दिलं होतं अनिल परबांनी. त्याबाबत समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली. त्याच्याबाबत काही निर्णय तर मला वाटतं या कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड नाही. तुम्ही कोणाला विचारा, त्याच्यामध्ये IIT मुंबईची टीम आहे, टाटाची टीम आहे, 3 लोक त्या ठिकाणी तपासतायत. तुम्हाला काही दिसलं तसं तुम्ही आमच्या कानावर टाका की बा इथे दर्जा खराब आहे, इथे काम खराब होत आहे. पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये 1% सुद्धा कुठे तडजोड त्या ठिकाणी नाहीये, 1% सुद्धा नाहीये. थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. तुम्ही दर्जाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जरी वाटलं स्वतः तरी तुम्ही आम्हाला सांगा की असं असं. शासनाचे कक्ष अधिकारी आहेत, त्यांनी पत्र काढलेलं आहे, गोपनीयते पत्र आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागपूरच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली 4 लोक. चांगलं, मग काय वाईट. आमचे अतिशय या बाबतीमध्ये आमची पारदर्शकता आहे, ट्रान्सपरन्सी आहे. कोणी लोकप्रतिनिधी तक्रार केली असेल तर आम्ही चौकशी लावली. तुम्ही सांगा याच्यामध्ये काय कमी जास्त आहे म्हणून. तुम्ही सुद्धा सांगा. मी म्हणतो कोणाची गरज नाही. तुम्ही सुद्धा आता पत्रकार आहात, तुम्ही तेवढे जबाबदार सगळे नागरिक आहात इथले. त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला दाखवा की ते काम खराब होतंय म्हणून. तुम्ही आम्हाला सांगा कुठे काम खराब होत असेल तर आम्ही त्याची तात्काळ दखल घेऊ. पण मला वाटतं क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड या ठिकाणी होणार नाही. आपण फेब्रुवारीपासून एक नाराजी आहे. मात्र दुसरीकडे आता या नाराजीसाठी कुंभभक्ती संगम कार्यक्रम जो आहे तो प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेला आहे. तरी देखील साधू महंत जे आहे ते त्याच्यावर खुश नाही. मला वाटतं साधू महंत म्हणतं कामं चालू नाहीये, हा अधिकारी तसा आहे, तो अधिकारी तसा आहे, कलेक्टर तसा आहे, आयुक्त तसा आहे, मंत्री असा आहे, तो तसा आहे. मला वाटतं साधू महंतांचं काम काय आहे? हा कुंभमेळा त्यांचाच आहे. हा साधू महंतांचाच कुंभमेळा आहे. त्यांनी ज्या ज्या सोयी सांगितल्या त्या करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही बघितलं मागच्या वेळेला आम्ही 3,500 कोटी खर्च केले होते. यावेळेला आपला आकडा जवळपास 38-40,000 कोटीपर्यंत चाललेला आहे. आपण 10 पट 12 पट आपण पैसे खर्च या ठिकाणी करतोय. कुठे आम्ही कमी ठेवत नाहीये. त्यांच्या सुख सुविधेच्या बाबतीत त्यांनी जी मागणी केली आहे ती सगळी मुख्यमंत्री मोदींनी लगेच एका शब्दात पूर्ण केलेली आहे. मला वाटतं काम होऊ तर द्या ना. आता तुम्ही अजून 1 वर्ष राहिलेलं आहे. आपले काम इतक्या वेगाने सुरू आहेत. त्र्यंबकमध्ये घाट बांधण्याचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे. आता आपण गोदावरी 12 महिने वाहती ठेवणार आहोत. आपण बघितलं असेल 300 कोटी खर्च करून आपण पाणी कुठून आणतोय. आणि म्हणून मला वाटतं की कुठेही कमी त्या ठिकाणी राहणार नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा सगळ्या सुविधा आम्ही त्या ठिकाणी पुरवणार आहोत, सोयी पुरवणार आहोत. आणि नाशिकमध्ये सुद्धा आजूबाजूचे सगळे रस्ते सुद्धा तुम्ही बघताय आपण आता सगळे सिमेंटचे घेतलेले आहेत, त्याचं रुंदीकरण झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळं काम झाल्यावरच बोललं पाहिजे. आणि आपण सरळ कोणीच काही करत नाही, मला वाटतं हे म्हणणं काही योग्य नाही. बहुदर्शनाच्या संदर्भात आता मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये कशी भाविकांची फसवणूक होतीये, 2-3 हजार रुपये घेतले जाते. त्यासोबतच आमदार सरोज यांनी सांगितलं की ज्या ट्रस्टींवर आरोप झाले तेच सूचना करतायत. याबद्दल नाही, बरोबर आहे. मी त्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा केलेल्या आहेत. उद्या जाऊन त्या ठिकाणी बघा कोण अशा पद्धतीने आहे आणि त्यांच्यावर आरोप झाले तर त्यांनी तर काही सूचना तरी बोलायलाच नको खरं म्हणजे. आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते
स्वतः जज आहेत, त्यामुळे त्यांच्याशी जिल्हाधिकारी बोलतील. आणि या बाबतीमध्ये खरंच हा विषय अतिशय गंभीर आहे. ज्या पद्धतीने मागच्या दाराने आणून लोकांना दर्शन दिलं जातं, त्याच्याकडून पैसे उकळले जातात, ही बाब कुठेही माफ केली जाणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे, त्याला माफीच नाही आहे. आणि म्हणून मी अतिशय बारकाईने पोलिसांनाही सांगितलेलं आहे की असं जर आपल्या निदर्शन आलं, प्लेन क्लोथमधले माणसं ठेवा, असं जर कोणी निदर्शन आलं तर त्यांना लगेच ताब्यात घ्या. असं अजिबात चालणार नाही. पैसे घ्यायचे, पैसे हजार रुपये लाखो रुपये उकळायचे लोकांजवळून आणि त्यांना दर्शन द्यायचं. मला वाटतं अशा त्र्यंबकेश्वर सारख्या किंवा कुठेही अशा धार्मिक स्थळी हे अपेक्षित नाही. आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही. पालकमंत्री झाल्यानंतर आता डीपीडीसीची बैठक घेत आहे. एवढा मोठा बॅकलॉग कसं बघतात? नाही, डीपीडीसीची बैठक म्हणजे काय फार रेग्युलर बैठक नाही आहे, पण मला वाटतं काही गोष्टी प्रलंबित आहेत. त्या बाबतीमध्ये आम्ही आता चर्चा करणार आहोत. लवकरच एक बैठक लावून पण त्या संदर्भामध्ये सगळ्या आमदारांना, खासदारांना मंत्र्यांना बोलावं लागतं. आता त्यावेळेला लवकरच पण आपण ती बैठक घेऊ. चर्चा फक्त त्या ठिकाणी आहे. भाऊ, मागच्या वेळेस कुंभमेळा मंत्री बरोबर पालकमंत्रीपद आपल्याकडे होतं, त्यानंतर 2-3 वेगवेगळे पालकमंत्री आले. त्यावेळेसची कुठली राहिलेली कामं होती ती आता तुम्हाला संधी मिळालेली आहे ती तुम्ही प्राधान्यक्रमाने पूर्ण करणार? नाही, कोणती कामं राहिली नाही. आम्ही सगळीच कामं घेतलेली आहेत. आता नाशिकमधले अंतर्गत रस्ते होते 1200 कोटी त्याला लागत आहेत. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रह केला आहे की नाशिक शहरातले अंतर्गत जे रस्ते आहेत, जे डांबरी आहेत, मला वाटतं तिथे खड्डे खूप झालेले आहेत, तिथे काही पाईपलाईन खोदल्या गेलेल्या आहेत, काही युटिलिटी टाकल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे ते खराब झालेले आहेत. त्यालाही पैसे द्या. मुख्यमंत्री महोदयांनी त्यालाही संमती दिलेली आहे. ते काम आम्ही तात्काळ करणार आहोत. पण मी तुम्हाला पुन्हा सांगेन की नाशिककरांना आमचं वचन आहे, मुख्यमंत्र्याचंही आहे, आमच्या सरकारचंही आहे, उपमुख्यमंत्री महोदयांचंही आहे आणि पालकमंत्री म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. नाशिक शहराचा सगळा चेहरामोहर आम्ही बदलणार आहोत. नाशिक शहर हे राज्यातलं सगळ्यात सुंदर शहर, मी तर म्हणेल जसं इंदोर देशामधलं सगळ्यात सुंदर शहर आहे, त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला उतरायचं आहे. पुन्हा शब्द देतो नाशिककरांना आपल्या सर्व आपल्या माध्यमातून की आम्ही याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. रात्रंदिवस मेहनत करू. सुदैवाने कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपल्याकडे खूप मोठा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि नाशिक शहराचं एक नावलौकिक वेगळाच आहे, आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे की नुसती कुंभमेळा झाला आणि संपला असं नाही, तर पुढचे अनेक वर्ष नाशिकला खरं म्हणजे कुंभमेळा वरदान ठरेल असंच काम आम्ही या ठिकाणी करू. यामुळे मग पर्यटन या ठिकाणी वाढणार आहे, त्या ठिकाणचे उद्योगधंदे वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे, खूप मोठा फुटबॉल या ठिकाणचा वाढणार आहे. आणि मला वाटतं त्यामुळे इथे अर्थव्यवस्थेला त्याच्यामुळे बळकटी मिळणार आहे. रिंग रोडमुळे, बाहेर रिंग रोडमुळे तर नाशिकचं सगळं चित्रच पालटणार आहे. कारण हा अतिशय आवश्यक रस्ता आपण बघितलं असेल. डावा कालवा, उजवा कालवा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आता आम्ही त्याला बंद करतोय आणि त्याच्यावरच सडक काढतोय, रस्ता काढतो मधोमध नाशिकच्या. म्हणजे ट्रॅफिकचा केवढा मोठा वाहतुकीचा प्रश्न यामुळे मिटणार आहे याची कल्पना आपल्याला असेल. जवळपास 500 कोटी रुपयाचा टेंडर 2-4-5 दिवसामध्ये त्या ठिकाणी निघेल. आणि हा जो कॅनल होता की त्याला घाणीचं स्वरूप होतं, नुसतं तिथून पाणी तर जात नाही, पण हा शहरातून गेलाय मधोमध आणि त्यामुळे त्याला सुद्धा बंद करत नाही आम्ही, तर त्याला बॉक्स टाकतोय. बाहेरची कंपनी आहे, बाहेर देशाची कंपनी आहे, ती येऊन रेडीमेड लगेच फटाफटी कन्सेप्ट त्यांची आहे बाहेर देशात, पण ते आणून त्या ठिकाणी आम्ही बॉक्समधून पाणी जाईल त्याच कॅपॅसिटीने, पण वरतून सगळं बंद राहील, कॉन्क्रीटचं राहील. त्याच्यामध्ये अतिशय 4 पदरी रस्ता त्या ठिकाणी तयार होईल आणि वाहतूक त्याच्यामुळे खूप मोठी सुरळीत होणार आहे. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये काटकसर आम्ही या ठिकाणी केली नाही. नाशिक शहर सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे. 4-4.5 हजार कॅमेरा पण या ठिकाणी लावतो आहोत. सगळ्या युटिलिटी 9 युटिलिटी रस्त्याच्या खाली आपण टाकलेल्या आहेत. त्यामुळे खरंच मी पुन्हा आपल्याला सांगेल, झाडं सुद्धा आम्ही तेवढीच लावतो आहोत. अतिशय हरित नाशिक आम्हाला करायचं आहे आणि म्हणून नाशिक शहर हे सगळ्यात सुंदर शहर करण्याचं स्वप्न आपलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या नाशिककरांचा सहभाग हा आवश्यक आहे. त्यांना सोबत घेऊन, नाशिकात नुसतं शासन प्रशासन नाही तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराला सोबत घेऊन आम्ही हे काम करणार आहोत. अडचण निर्माण झाली आहे. साधुग्रामचा भूसंपादनाला किंवा तिकडची जागा हे करायला स्टे मिळालेला आहे. एक मोठं आव्हान प्रशासनाचं आणि समोर तोही प्रश्न लवकर सुटेल, त्याला कुठेही अडचण येणार नाही. काही तपोवनामधला विषय आहे साधूंच्या निवासाचा, तो सुद्धा प्रश्न सुटेल, फार अडचण येणार नाही. काय जे काय न्यायप्रविष्ट विषय असतील तेही लवकर सुटेल. आम्ही न्यायालयाला, माननीय न्यायालयाला सुद्धा आम्ही विनंती करू. कुंभमेळा होणं क्रमप्राप्त आहे, गर्दी या ठिकाणी मोठी राहणार आहे आणि लवकर हिअरिंग लावून या बाबतीमध्ये सुद्धा लवकर निर्णय त्या ठिकाणी होईल. कुठली अडचण मला असं वाटतं कुंभमेळ्यामध्ये येणार नाही. आता हे जे अतिरिक्त जागांचा विषय भाऊ 1000 एकरचा, तर 1000 एकरचा जो भूसंपादनाचा विषय आपल्या प्रशासनाकडनं दिरंगाई करण्यात आली म्हणून ते लोक आज कोर्टामध्ये गेले, नाहीतर मग ते वाटाघाटी करायला तयार होते. मला असं वाटतं की कुठलंही म्हणजे अडचण कुठल्याही कामामध्ये येणार नाही. शेतकऱ्यांची आम्हाला काळजी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्या संदर्भामध्ये
बैठक झाली. आज सुद्धा माननीय बावनकुळे साहेबांनी या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी बैठक केलेली आहे. उद्या 11 वाजेपर्यंत सगळा निर्णय त्या ठिकाणी देत आहेत. मला वाटतं चर्चांचे सगळे प्रश्न सोडत असतात आणि मला नाही वाटत की कुठलाही प्रश्न या ठिकाणी बाकी राहील. सगळ्यांना आम्ही न्याय देऊ. शेतकऱ्यांवर अन्याय या ठिकाणी होऊ देणार नाही. तशी परिस्थिती झाडांची पण निर्माण झाली होती. जी परिस्थिती आज साधुग्रामची स्टे मिळालेला आहे कामं करू नये, तसंच झाडांच्या बाबतीत झालं की झाडांच्या बाबतीत लवकर कारवाई झाली नाही म्हणून आज स्टे आहे. अनेक झाडं रस्त्यात तसेच आहेत. रस्ते शेवटी आता बाजूनी आपल्याला आहे त्या परिस्थितीत करावे लागतात. तर म्हणजे मला सगळ्यात खूप मोठा प्रश्न झाडांचा या ठिकाणी शहरामध्ये मला वाटतं आपल्या नाशिक शहरामध्ये जेवढी झाडं मधोमध आहेत तेवढी कुठल्या शहरामध्ये कुठे नाही आहे. आणि जेवढे ऍक्सिडेंट शेकड्यात जे मृत्युमुखी आमचे तरुण पडलेत, युवक असतील, युवती असतील किंवा जे असतील ते पडले तेवढे कुठेही पडलेले नसतील. अगदी मध्यभागी झाडं आहेत, मोठे मोठे वटवृक्ष आहेत आणि लोक रात्री जाऊन त्याला धडकत आहेत. मला वाटतं ही झाडं तरी काढले पाहिजे. वृक्षप्रेमींना मी पुन्हा सांगेल, त्यांनाही विनंती करेल. आणि आम्ही झाडं किती लावतोय तुम्ही बघतात. आम्ही लाखामध्ये झाडं लावतो या ठिकाणी, लाखामध्ये. आणि मग 200-400 झाडं काढली तर त्याला अडचण काय मला समजत नाही. तुमचं वृक्षप्रेम आहे, पर्यावरणप्रेम आहे, आमचंही आहे, तुमचंही सगळं नाशिकरांचं आहे. पण ज्यामुळे शेकडो जीव जात आहेत वर्षाला, तर मला वाटतं त्या बाबतीमध्ये आपण निर्णय थोडा गांभीर्याने घेतला पाहिजे. आता ती झाडं काढणं किती आवश्यक आहे याची सगळ्या नाशिकरांना कल्पना आहे. कारण ज्याचं मूल जातं बिचाराचं त्यालाच कळतं. बाकी लोकांना आपल्याला वाटतं की नाही झाडं कसं काय काढताय. आणि मग ते सुद्धा बिचार समोरून सांगितलं नाही की बाबा ही झाडं काढा. आमच्या घरातला आमचा दिवा गेला, एकूण त्यात मुलगा गेला, मुलगी गेली, वडील गेले. पण मला वाटतं या संदर्भामध्ये फार काय बोलावं मला समजत नाही. पण निर्णय होणं हे आवश्यक आहे. जी खरोखर अडचणीची झाडं आहेत ती काढली गेली पाहिजे. आणि एका झाडाला मी 100 झाडं लावतोय ना, आणि मोठी झाडं लावतोय 15-20 फुटाची. तुम्ही जाऊन बघा. आपण मी येईल पुढच्या वेळेस आपण जाऊन बघू त्या ठिकाणी झाडं कशी झालेली आहेत. 100% सगळी जगलेली झाडं आहेत. असं नाही की बाबा जळून गेली, मरून गेली झाडं, आम्ही लावली 10,000 5,000 दिसत आहेत, असं कुठेही नाही आहे. जवळपास 99% झाडं जगलेली आहेत. एखाद दुसरं जर खराब झालं असेल ट्रान्सफॉर्मर आम्ही लगेच तिथे बदलून टाकलेलं आहे. आणि दर रविवारी आमचा कार्यक्रम चाललेलाच आहे. आम्ही घरपोच लोकांना झाडं देतो. आम्ही ज्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी मी स्वतः येतो रविवारी, दर तिथे झाडं लावतो आहोत. पण मला वाटतं हाही प्रश्न सामंजस्याने सुटला पाहिजे. यामध्ये राष्ट्रपतींपासून स्थानिक पातळीपर्यंत वेगवेगळ्यांना निमंत्रण दिले जाते. आतापर्यंत ती प्रक्रिया कुठपर्यंत आली, येत्या काळामध्ये ते सोपस्कार कधीपर्यंत पार पडेल? नाही, आम्ही या आठवड्यामध्ये दिल्लीला जाऊन सगळ्यांना आमंत्रण त्या ठिकाणी देणार आहोत. 30 ऑक्टोबरला आपल्याला जो ध्वजारोहण आहे त्याची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या संदर्भामध्ये सगळे जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत देशातले आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पत्र देणार आहोत. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पंतप्रधान वगैरे आपले अमित भाई असतील, पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, त्यांना सुद्धा स्वतः मुख्यमंत्री महोदय त्याच्यासाठी वेळ काढतील आणि मी सुद्धा सोबत राहील. पण आम्ही त्यांना सुद्धा या ठिकाणी कुंभमेळ्याचं आमंत्रण द्यायला जाणार आहोत. राहुल गांधींना पण निमंत्रण देणार. काय काय हे महत्वाचं आहे. राहुल गांधींना आमंत्रण देणार आहे का? 1 सप्टेंबरला विचारतो जिल्हाधिकाऱ्यांना. 1 सप्टेंबरला नाशिकला येतं. नाशिकमध्ये आपण एवढे मोठे कामं करताय, विकास कामं करताय. आता आपण बोललात विरोधक आपल्यावरती गंभीर टीका केलेले का? राऊत आले होते काल, तुम्हाला कुंभकर्ण मंत्री म्हणले आणि या सगळ्या कुंभमेळ्यांच्या कामामध्ये 18,000 ते 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे असं गंभीर आरोप त्यांनी केले. मला वाटतं की सगळे कामं आपण तुम्ही तपासून बघा. जे टेंडर आहे अतिशय पारदर्शक आहे. कुठेही याच्यामध्ये कुठेही लपवाछपी नाही, गडबड नाही. मी तुम्हाला सांगेल महापालिकेच्या तुम्हाला लिस्ट देतो मी. त्यांनी आधी सांगितलं की सगळ्या गुजरातच्या लोकांना टेंडर दिलेलं आहे. माझं चॅलेंज आहे तुम्ही सुद्धा तपासा. म्हणजे त्या 43-44 जे कामं दिलेले तरी कामं सुरू आहेत मोठी सगळी. 500 कोटी, 1000 कोटी, 1,500 कोटी, 2,000 कोटी, 2,500 STPचा प्लॅन चाललेला आहे. याच्यामध्ये 1 कोटी बरोबरचा वर्ष पडला. त्याची छोट्या रकमेचा आहे तो पण काही असं मोठी काही हजारात रक्कम नाही त्याची कुठल्या कोटीमध्ये. अतिशय छोट्या रकमेचं काम त्याच्याकडे. मला रक्कमही माहीत नाही पण बडोद्याचा कुठे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ते काम घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे. त्याच्यामध्ये कोणत्या धर्माच्या माणसाला द्यायचं, कोणत्या राज्यातल्या माणसाला द्यायचं, कोणत्या पक्षाच्या माणसाला द्यायचं असं करता येणार आहे का? जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याचे 1000 कोटीची 500 कोटी रुपयाची त्याची तो लायबल आहे त्याच्यासाठी तो टेंडर टाकतोय. आणि देशभरातील लोक टेंडर टाकू शकतात त्याच्यामध्ये. त्याला काही सर गुजरातने टाकायचं नाही, आंध्रने टाकायचं नाही, कर्नाटकने टाकायचं नाही, गोव्याने टाकायचं असं कुठे नाही ना. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे. महापालिकेमध्ये तर सगळे कामं 20%च्या खाली बिलो गेलेले आहेत. 20%च्या खाली बिलो गेले आहेत. आता कसं काय तुम्ही म्हणत किंवा मॅनेज केलं कोणाला दिले म्हणून.
फायबर केबलचे यांचे विद्युतीचे कामं 42% बिलोने गेलेत. 112 कोटीचं काम 70 कोटीला गेलं. आता याच्यामध्ये काय ऍडजस्टमेंट मला समजत नाही, काय ट्रान्सफरन्सी नाही त्यामध्ये. पण मला असं वाटतं की जाणीवपूर्वक आता त्यांना काही काम नाही, त्यांना दिसतंय की आता सगळं हे बदलतंय चित्र इथलं. आता राजसाहेब म्हटले आमच्या काळामध्ये आम्ही कसं करून दाखवतो नाशिक. आता मी त्यांना म्हटलं मग तुम्ही जर इतकं चांगलं काम 5 वर्ष केलं तर एखाद दुसरा 2-3 नगरसेवक यायला पाहिजे की नाही आपले 122 पैकी. पण ते कुठे आले? शिवसेनेचं काय होते, सगळं बँड वाजलेलं आहे. फक्त येऊन आपलं बोलायचं, काहीतरी घोषणा करायच्या, काहीतरी आरोप बेछूट करायचे, मला कळत नाही. तुम्ही पुराव्याशिवाय का बोलतात? तर तुम्हाला इथे एकही गुजराती माणसाला आम्ही काम दिलं नाही तर तुम्हाला गुजरातच गाठ होतं. त्यांना उठता बसता स्वप्नात जागता फक्त गुजरातच दिसतं. मला वाटतं असं करू नका, पूर्ण माहिती घ्या. आमच्याकडून सगळी टेंडरची यादी घ्या अधिकाऱ्यांकडून आमची, की किती टेंडर काढले, किती रुपयाचे काढले, बिलो किती गेले, अभाव किती गेले, ॲटपार किती गेले, तुम्ही माहिती घ्या ना आणि मग बोला. पण सगळे टेंडर गुजरातवाला दिले आणि गुजरातला कोणालाच टेंडर दिलं गेलेलं नाही. मग आता काय बोलावं या गोष्टीला? म्हणून मला असं वाटतं बेछूट आरोप त्यांनी करू नये. कुंभमेळा हा अतिशय आमचा आस्थेचा विषय आहे, हा अतिशय सुंदर करायचा आहे. देशभरामध्ये त्याचा नावलौकिक होईल, जगभरात नावलौकिक होईल असा कुंभ मला ठिकाणी करायचा आहे. आणि नुसतं कुंभपुरताच नाही तर कुंभमुळे यातून आलेला हा जो निधी आहे, फंड आहे, त्यामुळे नाशिक शहरामध्ये सगळ्या पायाभूत सुविधा या आम्ही या ठिकाणी करून घेणार आहोत, की जेणेकरून पुढचे 30, 40, 50 वर्ष सगळे लोक नाशिककडे म्हणजे बघायला येतील या ठिकाणी, असं शहर आम्हाला बनवायचं आहे. काही कॉन्ट्रॅक्टर असा आरोप करतायत की जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कामं घेतात आणि 15 आणि 20% घेऊन दुसऱ्या छोट्या कॉन्ट्रॅक्टदारांना कामं देतात. आता मला सगळं बिलो 20% घेतलं तर काम परत 50% तर गेलेच त्याचे, 40% तर गेलेच त्याच्यामध्ये. आता काही लोक असं असतात की त्यांना काही कामं, सगळेच कामं ते करत नाही. मोठा रस्ता आहे त्या ठिकाणी मोरी करायची आहे तर ते छोट्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा खरं मिस्त्रीला देतात पण ते काम. मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड नाही. आता आम्ही प्रत्येक माणसाला की तूच कर, दाखवा तुझ्याकडचा माणूस आहे की नाही, तुझा मिस्त्री करतोय की नाही, असं करता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी क्वालिटी हे महत्वाचं आहे, दर्जा कामाचा महत्वाचा आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही कुठे तडजोड करत नाही. गेल्या काही दिवसांपासून द्वारका चौकातलं काम सुरू आहे, मात्र त्याच्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती होते आणि जी वाहतूक आहे ती आतल्या मार्गाने वळवलेली आहे. त्याच्यामुळे तिथले रस्ते देखील खराब झालेले आहेत. त्याच्या संदर्भात काही आपण आढावा घेतला का? आतले रस्ते खराब झालेले आहेत, ते खरं आहे, आम्ही ते दुरुस्त करा. आता मला सांगा किती वेगात काम सुरू आहे द्वारकाचं, किती स्पीडने काम सुरू आहे, यापेक्षा स्पीडने काम होऊ शकेल का? आपण हे तर समजून घ्या ना. आता तुम्हाला 2-3 महिने अजून त्रास, 4 महिने त्रास होईल, पण कायमस्वरूपी जो द्वारकेवर एवढा का मोठा वाहतुकीचा यक्ष प्रश्न होता तो सुटणार आहे की नाही? मग मला वाटतं आपण हे थोडं पॉझिटिव्ह बघा. मी आधीच नाशिककरांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे, माफीच मागितलेली होती की बाबा थोडं तुम्हाला 6 महिने 8 महिने त्रास होईल. आता थोडा काळ राहिलेला आहे, अतिशय वेगाने काम चाललंय त्याचं. म्हणजे लोक म्हणतात कसं काय पूर्ण होईल, आपण म्हणतो की काम कसं काय पूर्ण होईल, पण ते अतिशय वेळेच्या खूप आधी ते काम पूर्ण होणार. भाऊ एक सवाल संजय राऊतांनी टीका केली होती की जे बनावट वर्क ऑर्डरचं प्रकरण होतं यामध्ये गिरीश महाजनांचा जे तनय महाजन आहे आता झालं ना त्याच्या बाबतीत, तिथे आता बोलून झालं. ऑल रेकॉर्डिंग चेक करावी. मला असं वाटतं की याच्यामध्ये शासनाची फसवणूक झाली आहे का, शासनाकडून काही पैसे गेलेत का, तर नाही. आता मला सांगा, मी तुम्हाला म्हटलं किंवा तुम्ही यांना म्हटलं की हे घे 100 कोटीची वर्क ऑर्डर, काय त्याला काय आधार आहे? अशी वर्क ऑर्डर कुठे टेंडर भरल्याशिवाय मिळते का, EMD असल्याशिवाय मिळते का? तुम्ही एकही कागद देत नाही एकमेकाला आणि हे की 100 कोटीची ऑर्डर. आता ती जी मंडळी आहे त्याच्यामध्ये आमचे 5 मुस्लिम लोक त्या ठिकाणचे आहेत, 2 जण अजून आपले आहेत. आमने माझा खूप दूरचा नातं येतोय आणि तो सगळ्या गावाला वळवून टाकलेला आहे. अतिशय बेवडा आहे, गॉन आहे, हे सगळ्या गावाला माहिती आहे. आता त्याने जर कोणाला तरी सांगितलं की औरंगाबाद संभाजीनगरवाल्याला हे घे वर्क ऑर्डर 200 कोटीची, आता समोरच्या माणसाला समजलं पाहिजे ना की आपण कसे काय पैसे द्यायचे. म्हणून टेंडर दे, काही नाही, घे वर्क ऑर्डर. तर मला असं वाटतं की फसवणूक आहे, ही सगळी फसवणूक आहे, ही चुकीचं आहे. आणि हे जेव्हा मला कळालं, संभाजीनगरवाल्या आमच्या एका मित्राने मला सांगितलं, मी त्या लोकांना बोलवून घेतलं माझ्याकडे. ते कंप्लेंटला नाही म्हणत होते. मी CPना सांगितलं की या लोकांना उचला, हे कंप्लेंट रशीद येत नाही, या लोकांना उचला. आणि मग त्यांना उचलून आणल्यावर त्यांनी कंप्लेंट दिली, कंप्लेंटच येत नव्हते ते. मग माझं इतकं जवळ नव्हतं किंवा माझा हात असतो त्याच्यामध्ये, तर मग मी कशाला उद्योग करत बसलो असतो. मीच प्रेस घेतली आधी. पुण्यामध्ये राहुल गांधींचा कार्यक्रम होतोय जागृती घेऊन. या कार्यक्रमासाठी फक्त मुलींनाच परवानगी असणार आहे आणि त्या ठिकाणी या कार्यक्रमापूर्वी जमावबंदी देखील पुण्यामध्ये असणार. आता त्यांच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये मला काही माहिती नाही, काय
त्यांचं नियोजन आहे काय काय ते मी काही ते सांगू शकणार नाही त्या बाबतीत. आमदार अपात्र संदर्भात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये सिब्बलांनी एक महत्वाचा त्या ठिकाणी आज उल्लेख केलेला आहे की धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते गोरपावा असं त्यांनी सांगितलं. आता मग ते काय म्हणतील, मग काय जेव्हा म्हणतील ते, कारण ते तिकडची बाजू वाटतात खूप पैसे घेतात, ठीक घेतात ते चांगली कोटीमध्ये, त्यामुळे ते तेच म्हणतील. पण शेवटी निर्णय शेवटी न्यायाधीशांचा आहे, ते या संदर्भामध्ये योग्य निर्णय देतील आणि आम्हाला खात्री आहे तो निर्णय शिंदे साहेबांच्या बाजूनेच लागेल. कायदे निकाल द्यायचं नसेल तर ते गोरपावा असं त्यांचा आता ते त्यांची मागणी असेलच ना. आता इकडे शरद पवार साहेब उद्या जातील, ताईंनी म्हटलंच आहे आमच्या की ते आम्हाला द्यावं म्हणून आमचं घड्याळ चालू राहणार आहे. या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत, न्यायप्रविष्ट बाबी आहेत, ते होतच राहील. वंदे मातरम को लेकर कांग्रेस नेता बालासाहेब थोरात ने कहा है कि सीने पे हमने गोलियां खाई है, हो, तो उसको लेकर क्या है? सीने पे बाळा साहब ने गोलियां खाई है. ऐसे उन्होंने कहा है, स्टेटमेंट दिया है. अच्छा. उसको लेकर आप क्या कहेंगे? उस वक्त भाजपा नहीं था, नहीं तो हम भी खाते थे. इसमें क्या फरक? काही काय बोलतायत. आम्ही गोळ्या खाल्ल्या आणि आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, आम्ही हे म्हणणार नाही. मला वाटतं यापेक्षा हा राष्ट्रद्रोह आहे. सोनिया जी हो, राहुल गांधी हो, उस दिन वंदे मातरम गाते समय स्वतंत्र दिवस अपना था उस दिन, तो उस दिन उन्होंने जो हरकत की उसको माफ़ी नहीं है. मैं तो बोलता हूँ राष्ट्रद्रोह है कि वंदे मातरम जो राष्ट्रगान हमारा है, उस वक्त सोनिया जी जिस तरह से सब उनकी एक्टिविटी चल रही थी, कैसे क्या चल रहा है, रोक दो इतना कैसे क्या होगा, मुझे लगता है ये राष्ट्र का अपमान है, राष्ट्र का अपमान है. कांग्रेस दूसरी तरफ कह रही है कि हमने सीने पे गोलियां खाई, बीजेपी को भी खाई, वंदे मातरम सामने. अरे भाई उस वक्त बीजेपी नहीं थी ना. 1947 में कहा बीजेपी थी, नहीं थी. रहती तो हम भी खाते थे, हम कहाँ हार देते थे. हाँ? तो तुमने इतनी गोलियां खाई तो फल भी तो आप ही खा रहे हो ना, गांधी परिवार पूरा. हाँ, 60-70 साल आप क्या करे, तो आप ही तो बैठे हैं कुर्सी संभाल के वहां पे. क्या किया अपने देश में. अब 12 साल में मोदी जी ने जो काम किया है वो पहले करते थे तो आज देश कहाँ के कहाँ रहता था. अब 11वें नंबर पे से हमारी इकोनॉमी हम लोग 3 नंबर पे है. आपने क्या किया, गोली खाई, इसका मतलब कि देश को भेज दोगे. हाँ, ऐसे थोड़ी होता है. रिंगरोडच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली बावनकुळे. हाँ? काय निर्णय होत आला रिंगरोडच्या नाही, त्या संदर्भात? संदर्भामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत. शेतकऱ्यांना एक्विजिशनच्या बाबतीमध्ये, भाव रेटच्या बाबतीमध्ये सगळं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी सगळे अधिकारी सोबत बसलेले होते, उच्च पदस्थ अधिकारी होते, सेक्रेटरी होते, आणि ते उद्यापर्यंत आम्हाला या संदर्भामध्ये 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत निर्णय देणार.